विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत 2 निबंध आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. मागच्या तासामध्ये आपण महात्मा फुले यांचं ग्रंथकार सभेस दिलेलं पत्र अभ्यासलं आणि आज आपण जशी स्त्री तसेच पुरुष हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला एक लेख अभ्यासणार आहोत. ताराबाई शिंदे या मराठीतील एक महत्त्वाच्या वैचारिक लेखिका म्हणून ओळखल्या जातात. यांचं फारसं साहित्य उपलब्ध नाही, परंतु त्यांचं जे वैचारिकता आहे, त्यांची वैचारिक प्रगल्भता ही त्यांचा जो एक लेख आपल्याकडे उपलब्ध आहे त्यावरून दिसून येते. हा लेख जवळपास 1982 मध्ये लिहिलेला आहे, 1882 मध्ये. आज आपण 2021 मध्ये आहोत आणि हा 1882 मधला लेख आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की हा जवळपास 140 वर्षापूर्वीचा लिहिलेला लेख आहे. म्हणजे 140 वर्षापूर्वी ज्या ताराबाई शिंदेनं जे लिहिलं होतं स्त्री आणि पुरुषांच्या भेदाविषयी, ते आजही जशाल तसं लागू पडतं. असं मूलगामी जे लेखन असतं ते कालबाह्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आज ताराबाई शिंदे यांचा हा लेख पाहायचा आहे, अभ्यासायचा आहे. हा लेख थोडासा दीर्घ आहे कारण की प्रश्नही तसाच आहे. यांचा जन्म जो झालेला आहे तो झालेला आहे 1850 मध्ये आणि यांचा मृत्यू 1910 मध्ये झालेला आहे. या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या लेखिका होत्या. त्यांच्या लेखनामध्ये बुद्धी प्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि स्त्री ही कोणत्याच दृष्टीनं कमी नाही अशा पद्धतीच्या त्यांचे विचार होते. आणि खरं तर या 21व्या शतकातल्या स्त्रीप्रमाणे लिहित होते त्या काळामध्ये आणि म्हणून त्यांना त्या काळामध्ये समाजाचा विरोध पण झाला. परंतु असं असलं तरीही त्यांनी ज्या पद्धतीने हे लेखन केलं त्यावरून त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची प्रगल्भता आपल्याला दिसून येते. तर या ज्या ताराबाई शिंदे आहेत या अगदी सुरुवातीपासूनच स्त्रियांची आणि पुरुषांची तुलना करतात आणि त्याच्यातलं साम्य सांगतात. हे समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम समजलं जातं, स्त्रियांना हलकं समजलं जातं आणि आज जरी स्त्री ही काम करत असली, शिक्षण घेत असली तरी जवळपास 150 वर्षापूर्वी 18व्या शतकामध्ये स्त्रियांची अतिशय वाईट परिस्थिती होती आणि या वाईट परिस्थितीमध्ये देखील ताराबाई शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे हे लेखन केलेलं आहे. तर त्या म्हणतात, अलीकडे सर्व वर्तमानपत्रात गरीब अबलांच्या दुष्कृत्याविषयी बरेच छापून येते, तरी हा महा अनर्थ मिटून टाकण्यास तुम्ही कोणीच पुढे होत नाही, याचे कारण काय बरे? आता हा जो कालखंड होता जेव्हा यांनी लिहिलं 1882च्या दरम्यान, त्यावेळेस महात्मा फुले असतील किंवा गोपाळ हरी देशमुख असतील म्हणजेच लोकहितवादी आणि आणखीन आगरकर असतील किंवा इतर आणखीन राजाराम मोहन राय सारखे जे लेखक असतील जे बाहेरच्या प्रदेशामधले लिहायचे, या सर्वांनी स्त्रियांच्या प्रश्नाविषयी चर्चा सुरू केल्या की स्त्रिया शिकल्या पाहिजेत, त्यांना नोकरी दिली पाहिजे, त्या स्वतःच्या पाया उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांना स्वतःचा पैसा पाहिजेत, त्या परजीवी असता कामा नये. आणि त्याला उलट उत्तर म्हणून जे परंपरावादी होते किंवा जे धर्मशास्त्राचा आधार घेणारे होते किंवा जे काही त्याला विरोध करणारे लोक होते, ह्या स्त्रिया किती वाईट असतात, स्त्रिया किती बदमाश असतात, स्त्रियांमध्ये किती अवगुण असतात हे सांगायचं ते लोक प्रयत्न करू लागले. म्हणजे एकीकडे स्त्रियांची वाईट अवस्था सांगणारे लोक होते आणि दुसरीकडे स्त्रियांची चांगली अवस्था किंवा बदमाशपणा सांगणारे लोक होते. तर या सर्वांचं जो उहापोह होता किंवा ही जी चर्चा होती, ही चर्चा इकडे तिकडे होत नव्हती, तर ती होत होती वर्तमानपत्रामध्ये. आणि म्हणून सुरुवातीलाच ताराबाई शिंदे म्हणतात की गरीब अबलांच्या दुष्कृत्याविषयी, दुष्कृत्य म्हणजे निश्चितच जे स्त्रियांच्या बाजूनं बोलत होते चांगलं, त्यांना विरोध करण्यात ताराबाई शिंदे यांना काहीच स्वारस्य नव्हतं. उलट जे स्त्रिया किती बदमाश असतात, ते किती दुष्कृत्य करतात, नैतिक अधपतन झालेल्या स्त्रिया असतात, असं जे ते म्हणायला लागले होते लोक वर्तमानपत्रातून,
त्यांचा इथं समाचार घेतलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की असं जे छापून येत आहे तर हा अनर्थ मिटवण्यात तुम्हीच का प्रयत्न करत नाही. ज्यांनी लिहिलेलं आहे ते त्यांनीच प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे पुरुष लिहित होते स्त्रियांविषयी. एक तर पुरुष स्त्रियांविषयी असं लिहिणार की ती किती गरीब आहे, अबला आहे, किंवा असं लिहिणार की ती किती दुष्कृत्य करणारी आहे. तर यांनी त्या दोन्हीकडे सांगितलं की लिहिणारे दोन्ही पुरुष आहेत, तर तुम्हीच जर सुरुवात केली उद्धार करायला तर स्त्रियांची कोणतीच अडचण राहणार नाही. पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं. पुढे ते म्हणतात, अहो पुनर्विवाह न करण्याची चाल महान रोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातीत पसरली आहे. आता हा पुनर्विवाह म्हणजे काय? तर पतीच्या मृत्यूनंतर एखाद्या स्त्रीनं दुसरं लग्न करणं, याला पुनर्विवाह असं म्हणतात. तर असा पुनर्विवाह आज जरी होत असले भरपूर पुनर्विवाह, घटस्फोट दिला, सोडून दिलं, किंवा पती मेला, अपंग झाला, तर अशा परिस्थितीमध्ये पुनर्विवाह आज केला जातो. जुन्या काळामध्ये म्हणजे जवळपास 150 वर्षापूर्वी पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. म्हणजे परत लग्न केलं जात नसायचं त्या स्त्रीचं. आणि याच्यामध्ये असं व्हायचं की ही जी लग्न असायची ही फार लहानपणी व्हायची. लहानपणी म्हणजे 10-12 वर्ष तर व्हायची, 5-6 वर्षालाही व्हायची. काही काही लग्न तर पोटातल्या पोटातच व्हायची. म्हणजे जर घरचे नातेवाईक असतील तर ते म्हणायचे की तुला जर मुलगा झाला तर तुला, आणि याला जर मुलगी झाली तर यांचं लग्न लावून टाकूत. आलं लक्षात? किंवा एखादा मुलगा झालेला आहे आणि त्याच्या नातेवातली बहीण वगैरे जर असेल त्या माणसाची, किंवा दुसऱ्या नात्यातली जर कोणी जवळची असेल, तिला जर दिवस गेले असतील तर त्यालाच कुंकू लावायचे. जर तुला मुलगी झाली तर या मुलाचं लग्न या मुलीसोबत लावून टाकू. तर अशा पद्धतीनं पोटातच लग्न व्हायची, पाळण्यात लग्न व्हायची. थोडेसे मोठे झाल्यानंतर 8-10 वर्षाचे झाल्यानंतर लग्न व्हायचे. आणि याच्यामध्ये गंमत अशी असायची की हे लग्न गमतीचे नसायचे, हे खरेखुरे असायचे. म्हणजे हे एकदा लग्न झालं की तिनं ते कुंकू लावलं पाहिजे, त्या मुलीनं मंगळसूत्र घातलं पाहिजे. ती मुलगी कुठं राहणार? माहेरीच. आणि बऱ्याच वेळेस असं व्हायचं की एखादी रोगराई यायची आणि त्यामध्ये तो जो मुलगा आहे, नवरा मुलगा, तो मरून जायचा तिकडे. आता असं समजा 5 वर्षाची ती मुलगी असेल आणि तिचं जे लग्न झालेलं ते 8 वर्षाच्या मुलासोबत झालेलं आहे, आणि त्या मुलाच्या गावामध्ये रोगराई आली आणि तो मुलगा मरून गेला. आता या मुलीला काहीच माहीत नाही, परंतु तरीही हिला ते कपडे पांढरे घालायला लावायचे आणि विधवेसारखं तिला ठेवलं जायचं आयुष्यभर. तिचं लग्नाचा तर विषयच नसायचा कधीच. उलट तिलाच पांढऱ्या पायाची वगैरे, कुलक्षणी वगैरे म्हणून तिला सत्व लावायचं. म्हणजे असा जो प्रकार होता, बालविवाहाचा जो प्रकार होता, त्यामुळं असंख्य विधवा प्रत्येक गावामध्ये असायच्या. आणि मग या विधवा स्त्रियांचे अनेक प्रश्न असायचे. आता तुम्ही विचार करू शकता की जे विधवा स्त्रिया असतील त्यांचे किती प्रश्न असतील. तर असा जो प्रश्न आहे त्याला सोडवण्याचा एक मार्ग महात्मा फुले आणि इतर अभ्यासकांनी सांगितलं की आपण यांचा पुनर्विवाह करून देऊ. कारण की त्यांचा काही दोषच नाही आहे, त्यांचं लग्नही झालं नाही, त्यांना समजतही नव्हतं तेव्हा ते लग्न झालेलं आहे, तर आपण त्यांचा पुनर्विवाह करून देऊ. आणि परंतु ते मान्य केलं नाही. आणि म्हणून ताराबाई शिंदे म्हणतात की आपल्याकडे ही जी रोग एखादा पसरतो तशा पद्धतीनं पुनर्विवाह न करण्याचं एक रोग आपल्या समाजामध्ये पसरलेला आहे. पुढे त्या म्हणतात, त्यामुळे किती लाखो व कोट्यावधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दुःख कसे बसे भोगीत असतील व भोगितात, व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धा करिता येत नाही. कारण मनोनिग्रह करून मनुष्यवस्थित राहून स्त्री धर्मरक्षण होणेच नाही. मनाने व नेत्राने तरी त्या दोषाला पात्र होतातच. एक केशवपन केले व दुसरे कुंकू पुसून सर्व सौभाग्य हिसकावून घेतले म्हणून काय झाले? त्यांचे अंतकरण बरे वाईटाचे विचार त्यांचे जवळ आहेतच. सर्व बाह्य प्रकारांनी नागविले, पण अंतर कोण नागविल? कारण स्त्रीधर्म म्हणजे काय?
निरंतर पतीची आज्ञा पाळणे. तर इथे एकंदरीत असं सांगितलेलं आहे की एखादी स्त्री जर अशी लहानपणी जर विधवा झाली असेल तर तिचं आपण कुंकू पुसल्यामुळं किंवा डोक्यावरचे केस कापून त्याचं सगळं टक्कली केल्यामुळं काय फरक पडणार नाही, कारण की त्याच्यामुळं पाप वाढणारच आहे. ती आयुष्यभर जी राहते एकटी, त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी भावना जाग्या होणारच. ती त्रस्त होणार, तिचं आयुष्य बर्बाद होणार, म्हणजे तिचं आयुष्य तिला सुखानं जगता येणार नाही. मग तिनं म्हटलेलं आहे की स्त्रीधर्म म्हणजे काय. आपण अध्यात्मामध्ये स्त्रीधर्म जे म्हटलं जातं ते काय असतं, तर ती म्हणते स्त्रीधर्म म्हणजे काय, निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारिल्या, शिव्या दिल्या, दुसऱ्या रांडा ठेविल्या, नवरोजी दारू पिऊन जुवा खेळून कफल्लक होऊन शंख करीत, चोरी करून कोणाचा प्राण घेऊन, फितूर चहाडी खजिना लुटून, लाच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी हे कोणी जसे काही कृष्ण महाराजच गवळ्याचे दही दूध चोरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत असे समजून परमात्म्यासारखीच यांची मोठ्या हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे. म्हणजे इथं त्यांनी स्त्री धर्माविषयी एक उपहासात्मक मांडणी केलेली आहे की आपल्या समाजामध्ये स्त्री धर्म काय म्हटला जातो, तर पतीचं ऐकलं पाहिजे, त्याचं जसं म्हणेन तसं ऐकलं पाहिजे. त्यानं शिव्या दिल्या, मारल्या किंवा तो दारू पिऊन जरी आला, बाहेर त्यानं एखाद्याचा खून जरी केला तरी स्त्रियांनी याला देवाप्रमाणे मानून त्याची सेवा केली पाहिजे. ते चूक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असे समजून परमात्म्यासारखीच यांची मोठ्या हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे. ही स्त्री धर्म कसा राहील, तेथे विकल्प तेव्हाच येईल की नाही. तेवढे एक परद्वारच केल्याने पातिव्रत्य नियम मोडते असे नाही. पातिव्रत्य मोडण्याला लक्षावधी कारणे आहेत. म्हणजे इथं सांगतायत की स्त्री ही पत्नीव्रता असायला पाहिजे असं म्हटलं जातं, पतिव्रता. परंतु पतीनं काहीही केलं, म्हणजे पुरुषानं काही केलं तरी चालतं, परंतु स्त्रीनं मात्र काहीच करता कामा नये असं तिथं म्हटलेलं आहे. देवासारखी नवऱ्याची पूजा करावी. आता तशी पूजा कोणती करते. सावित्री आख्यानात पतिव्रतेचे नेम सांगितले आहेत. त्यातले काटेतोल आज कोणती वागते, अशी एक उगीच आपल्याला दाखवा बरे. म्हणजे आपल्याकडे अध्यात्मामध्ये पुराणामध्ये जी सावित्रीची कथा सांगितलेली आहे की तिनं यमराजाला हरवून तिच्या पतीला आणलं होतं, तर त्याच्यामध्ये सावित्रीच्या आख्यानामध्ये पतिव्रतेची लक्षणं सांगितलेली आहेत, त्याचे नेम सांगितलेले आहेत, नियम सांगितलेले आहेत. तर यांचं म्हणणं आहे की बाबा असं कोण आहे, कोणती स्त्री आहे जी की हे सगळं पाळू शकते. तर तिचं म्हणणं आहे की ते शक्यच नाही, कारण की पुढे ती म्हणते त्यात सांगितले आहे की, कशात, त्या पुस्तकामध्ये, पतीने लाथ मारली तर हसून म्हणावे की नका पतिराया मारू हो, तुमचे पाय दुखतील, असे म्हणून महाराजाचे पाय लागलेच रगडीत बसावे. आता उपवास आहे, म्हणजे तो मारत असेल तर त्याला म्हणायचं कशाला मार. हाताने बुक्क्याने काठ्या मारल्या तरी रडू नये, हसावेच. नि लागलेच ताजे लोणी घरी नसेल तर शेजारणीचे घरून नाहीतर बाजारातून विकत आणून स्वामीचे तळहात मारण्याची तळहावले असतील म्हणून चोळावे. आता असे कोण चळते, म्हणजे जर त्यानं मारलं पतीनं तर आपणच तेलगील घेऊन यायचं, तुझ्याच हाताला लागलं का म्हणून ते चोळून द्यायचं. तर हे असं कोण चोळते. तळहात चोळण्याऐवजी त्याच्या हात चुलीत जावोत अशी बारीक म्हणते. म्हणजे आजची स्त्री जी आहे ती काय म्हणते, याच्या हातच चुलीत जावोत, डबल मारूच नाही यानं. जो पदार्थ नवऱ्याला नको तो हिनेही वर्ज करावा. आता ह्या घरात कोणत्याही दिसून येतं की नवरा जर एखादा पदार्थ खात नसेल तर बायकोसुद्धा ते खात नाही. इथं मात्र वर्ज करावं असं म्हटलं, म्हणजे खाऊ नये असं त्या पतिव्रतेच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. इकडे उलट नवऱ्यांनी टाकला की यांनी उचललाच. गोड मात्र पाहिजे हो. भाजी ती कोठे गांजराची, कडू भोपळ्याची असली तर मग मात्र जन्मभर म्हणाल तर वर्ज्य होईल. म्हणजे नवऱ्या जर म्हणत असेल की मला गोड आवडत नाही, शिरा आवडत नाही,
तर पत्नी म्हणते ठीक आहे, हरकत नाही, तुमचं आवडत नाही तर माझ्या ताटात टाका, ती उचलून घेते. पण जर भोपळा असेल, गाजर असेल किंवा एखादी कडू एखादी भाजी असेल जी तिलाही आवडत नाही, तर ती सुद्धा म्हणते मी सुद्धा खाणार नाही. नाहीतर म्हणाल की आंबा नवऱ्याला खायचं नाही म्हणून बायको टाकील, होणार नाही. नवऱ्यांनी पाणी म्हटले की स्वच्छ तांब्या होतो. तर इथं असं सांगितलेलं आहे की आजकाल तशा पद्धतीनं कोणीही वागत नाही, कारण की तसं वागणं शक्य नाही. परंतु तरीही आपण पतिव्रतेचं ढोंग करत असतो, एकमेकाला सांगत असतो. नवऱ्याने पाणी म्हटले की स्वच्छ तांब्या पेला धुवून पाणी हजर. आता तसे नाही. नवऱ्याने पाणी मागितले म्हणजे बाईसाहेब म्हणायच्या, हो मला पण केव्हाची तहान लागली आहे, त्या तांब्यात पाणी आहे, ते तुम्ही प्या आणि मलाही एक प्यालाभर द्या. हा बाळ्या मला उठूच देत नाही, काय करू. म्हणजे ही आताची परिस्थिती. म्हणजे 150 वर्षापूर्वी जे शिकलेल्या स्त्रिया होत्या थोड्याशा, ते हिंमत करून अशा बोलायला लागल्या होत्या, असं त्यांना त्या काळामध्ये सांगायचं. नवऱ्याने आंघोळीचे नाव घेतले की पाठ मांडून घंगाळात ऊन पाणी विसावून पाय घासण्याकरिता तयार उभे राहावे. आता आंघोळीला पाणी मागितले की कोण आहे रे राम्या, अरे यजमानाला आंघोळीस पाणी दे, धोत्रे चुनून ठेव नि मला विचारले तर चहा घेतात म्हणून सांग. म्हणजे आजकाल असा थाट आहे त्या स्त्रियांचा. यजमान जेवावयास आल्याबरोबर पाट तांब्या मांडून ताट वाढून पतीचे आवडते पदार्थ वाढील. गोष्टी सांगत भरत्याचे मन रंजवीत, भोजन होईस तो माशा मारीत बसावे. आता तिकडून आटपले की नाही, वाडा 9 वाजले असे म्हटले की हिचकडून जबाब, अहो आले आटपत वाढते, रोजचे मेले 9 कपाळी बसलेत आहे. काही डाळ भाजी शिजली तर पाहिजे ना, का तसेच तांदूळ वाढू पानावर, नित्याचेच आहे, एका दिवसाचे नाही. जुन्या काळामध्ये स्त्रिया जशा करायच्या तसं आजकालची परिस्थिती नाही. त्यांनी म्हणलं जेवायला पाहिजे की ते म्हणतात थांबा थोडंसं, तांदूळ शिजू द्या, नेहमी आपलं जेवायला मागता. म्हणजे आता परिस्थिती बदललेली आहे. आता पुढचं त्या सांगतायत, काही आता विड्याचे नाव घेतले की ते कानोड्याक तबक आहे, घ्या एक विडा करून तेवढा, विडा करवत नाही का काय, सारे जसे हातचेच पाहिजे. मग पतिराजांनी जावे तबकाजवळ, अहो सुपारी त्या वरच्या पेटीत पिसवी आहे, तुम्ही विडा खा नि मला एक करून ठेवा. जेवण झाल्याबरोबर तोंड कसंच होतं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही पण एक विडा म्हणजे पान, आपण जे पान खातो ना, तुम्ही एक पान बनवा आणि मला एक पान द्या, असं आजकालच्या स्त्रिया म्हणतात. मग ह्या प्रश्न विचारतात, का हे खरे आहे ना. हा आताचा पतिव्रतापणा. आता सगळे इत्यंभत सांगू गेले तर हा एक वेगळाच निबंध होईल. तर असे अगदी शास्त्राप्रमाणे कोण वागते व वागूनही कोण घेते. तर सांगायचा अर्थ एवढाच, या संपूर्ण निबंधामध्ये त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण जे अपेक्षित आहे शास्त्रामध्ये की स्त्रियांनी पतिव्रता रूप धारण करावं, त्याला जेव घालावं, त्यांना मारझोड केली तरी काही करू नये, त्याची सेवा करावी, त्यांचं म्हणणं आहे की हे आता कालबाह्य झालेलं आहे, ते आता तसं कोणी वागत नाही. म्हणजे ही 150 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतात, आता तर तसं कोणी वागतच नाही. मग त्यांनी म्हटलेलं आहे की असं कोणी वागत नाही, कोणी वागूनही घेत नाही, कोणी तशी अपेक्षाही करत नाही. कारण काय, कारण की पुढे सांगतात, जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणे पाहिजे. हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की स्त्रिया ज्या असतात त्या एवढा चिडचिड का करतात किंवा त्याला उलट उत्तरं का देतात. त्या शिकल्या म्हणून उलट उत्तर देतात किंवा पैसे कमवतात म्हणून उलट उत्तर देतात, तर असं अजिबात नाही. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला देवाप्रमाणे वागणूक पाहिजे असेल, चांगली वागणूक पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा देवासारखं राहिलं पाहिजे, तुमचा दर्जा सुद्धा देवासारखा असला पाहिजे. तर एकंदरीत ह्या घरगुती ज्या गोष्टी आहेत, दैनंदिन जीवनातल्या घरगुती गोष्टी या सांगितलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्रियांविषयी जे लिहिलं जातं की स्त्रिया आजकाल फार उद्धट झाल्या, त्या त्यांचा पतिव्रता धर्म स्वीकारत नाहीत. आणि का स्वीकारत नाहीत, तर असे हे उदाहरण आहेत. म्हणजे पाणी मागितलं तर पाणी देत नाहीत, नोकराला सांगतात, जेवायला मागितलं तर जेवायला देत नाहीत,
थोडंसं रागवलं तर उलट बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पतिव्रता स्त्रीला शोभणारे नाहीत असं जे वर्तमानपत्रात येत होतं, तर तेच सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा रे असं का होतं. म्हणजे एखाद्या पतीला जर देवासारखी वागणूक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की पत्नीनं पतीची सेवा करावी, त्याचं ऐकावं, परंतु त्या दर्जाचा तो पती असला पाहिजेत ही सुद्धा एक महत्त्वाची अट आहे. आणि ती अट कशी महत्त्वाची आहे हे पुढच्या घटकामध्ये त्यांनी इथं दिलेलं आहे. आपल्या लक्षात आलेलंच असेल की अगदी स्पष्टपणे आणि कोणतीही भीडभाड न ठेवता, कुणालाही न भिता, अगदी प्रखरपणे या आतापर्यंतच्या या गद्याची मांडणी झालेली आहे. आणि स्त्री आणि पुरुषांच्या संबंधाविषयी, स्त्री आणि पुरुषांच्या नात्याविषयी, विशेषतः पत्नीचं जे नातं आहे, पती पत्नीचं, त्याच्याविषयीचा एक हा महत्त्वाचा असा घटक आहे. त्या काळामध्ये एका स्त्रीने एवढं कठोर पद्धतीनं लिहावं ही एक फार मोठी आणि कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट होती, फार क्रांतिकारक गोष्ट होती. तर असा हा निबंध आपल्याला यावेळेस अभ्यासायला आहे. आपण इथं थांबूयात. पुढच्या तासामध्ये याच्यानंतरचा पुढचा घटक पाहूयात. धन्यवाद.